मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो रथसप्तमीसाठी 3 ते 3 या टिपक्यांपासून छान आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. त्याच्यासाठी मी उभे 3 टिपके आणि आडवे 3 टिपके देऊन घेत आहे. त्यानंतर आपल्याला असा एक चौकोन आधी तयार करून घ्यायचा आहे. आपला आता हा चौकोन तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही चौकोनची थोडी आपल्याला रेषा अशी वाढवून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी. तर इथं आपल्याला अजून एक सिमिलर लाईन देऊन घ्यायची. वरती सुद्धा आपल्याला एक लाईन देऊन घ्यायची. आणि आपल्याला इथं आता असा गोल करून घ्यायचा आहे त्याचा. आता यामध्ये आपण काय करायचं, असे छोटे छोटे टिपके देऊन घ्यायचे. आता या वरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असे टिपके देऊन घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं, या रेषेपासून आपल्याला असे गोल तयार करून घ्यायचे. मध्ये एक आपल्याला अर्ध गोल तयार करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यावरती 2 अर्ध गोल. परत आपल्याला एक असा अर्ध गोल तयार करून घ्यायचा आहे. आता इथं आपण काय करणार आहे, 2 मोठे मोठे टिपके ओढून घेणार आहे. त्यानंतर इथे एक. आता आपल्याला हे टिपके काय करायचं, असे कशाची साहाय्याने आपल्याला फक्त हलकेसे असे प्रेस करून घ्यायचे. तिथले टिपके सुद्धा या टिपक्यानं आपल्याला असे तर ह्याच्यामध्ये आपण एक एक असा लाल रंगाचा टिपका ओढून घेऊया. तर पण इथं काय करायचं आहे, अशा रेषा ओढून घ्यायच्यात एकसारख्या. आणि त्यानंतर खाली प्रत्येकाला आपल्याला एक एक असा मोठा टिपका ओढून घ्यायचा आहे. आपल्याला दोन्ही ह्याच्या बाजूने ही रेस थोडीशी मोठी ओढून घ्यायची. आता आतमध्ये आपण काय करायचं, एक
असा गोल तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशी सूर्याची प्रतिमा तयार करून घ्यायची यामध्ये. इथून आपल्याला काय करायचं आहे, असं एक कमळाचा आकार देऊन घ्यायचा आहे. परत आपल्याला इथे एक टिपका देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला पताके काढून घ्यायचे किंवा आपण त्याला झेंडा देखील म्हणू शकतोय. त्यानंतर इथं देखील मी एक पताका काढून घेणार आहे. आता आपण काय करायचं, खाली आपण ते गोल काढून घ्यायचं आहे. याला आपण चाक देखील म्हणू शकतो रथाचं. या बाजूला देखील आपल्याला एक गोल काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. परत आपल्याला मध्ये एक टिपका ओढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हलकंसं पांढऱ्या रंगाने रंगवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली रथसप्तमीची रांगोळी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.